तरी मनानं शिकवून नाही तर ते किती शिकित कमी सर्व शेत अभंगात कोणाचा अभंगाच्या शेवटचे करून कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया नामदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे. थोडं उलट फिरा. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे. ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे. ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय. जगा मोबाईल बंद करे. जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला अजिबात घेणार नाही. कारण वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान देव आहे. शब्द सोडायचा नाही आता. ज्ञान देव आहे. देव ज्ञान आहे. ज्ञान देव आहे. 12व्या अध्यायात असं म्हणणं आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. ओळीला क्लिअर करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. इथं 3 शब्द आहेत. अभ्यासाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय देवाचं ध्यान नाही. पुन्हा उलट फिरायचंय. ध्यान ज्ञानाशिवाय नाही आणि ज्ञान अभ्यासाशिवाय. पुन्हा उलट फिरा. रियाजाशिवाय पखवाद नाही. प्रॅक्टिस शिवाय गायन नाही. पुस्तक उचकल्याशिवाय कीर्तन नाही. नम्रतेशिवाय लक्ष्मी नाही. लिंतेशिवाय व्यापार नाही आणि कष्टाशिवाय 2 टाइम भाकर नाही. ज्ञानच देव आहे. आणि आज कीर्तनाला हे तुला मग ज्ञानेश्वर महाराजांचं आहे. आपण मला सुरुवात करायची आहे. तत्पूर्वी ऐकणाऱ्यांना 2-3 सूचना आहेत. तुमची आपली बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम थोडं वेगळं आहे. इतर महाराजांमध्ये आपल्यात फरक आहे. कीर्तनाला पहिली सूचना आहे. 3 सूचना पाळायच्या आहेत. दरिद्र्यवाणी कीर्तनाला बसायचं नाही. यायचंच नाही. लांब बसायचं. डबल जेवायचं. चांगला चप्पल जोड पाहायचा. शिव काढायचं तुम्ही सुताक पडल्यावानी बसायचं. कीर्तनाला यायचं नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कीर्तन करेल नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. हे पहिल्यांदा सांगतो. जमणारच नाही आपण. आणि तिसरी सूचना आहे शंका आहे. शंका असली कीर्तनात तर जाग्यावर विचारायची. अभ्यास कमी असल्यामुळे महिन्यानं उत्तर देईल. पुस्तक उलटे पालटे करून देईल पण देईल. पण मी गेलो कानायचं नाही. आपल्याला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझं काय संबंध. बरं तुला पटा म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी. तुम्हाला पटो अथवा न पटाव चांगलं संग्रामचं काम. काय करायला हात पुढतो पखवाद्यांना मला सांभाळून घ्या. हे 3रं आहे सकाळपासून. आणि तुमचं एक तरी पार काय झालंय. मी 6 तास उभं आहे. विठाळ आपण सुरुवात फक्त पटापटा बोलायचं. आता बोललं तर कीर्तन करेल नाही तर सूत्र बसणार नाही. सुरुवात झाली. शब्द सोडू नका. थोडे ओवेळ कार्यक्रम लक्ष द्या. गायक वाले सोपदार भिडतात नाही तर मी पुढे जीव काढला नंतर मी मोबाईल पाहिजे. ते आपल्याकडे जर्मनीत म्हणत झालं नाही. ओवी क्लिअर करायची पुढे. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पण ओवी असं ठेवायची आपल्याला. ज्ञान हे अभ्यासाशिवाय ज्ञानाशिवाय. ज्ञान हे अभ्यासाशिवाय नाही आणि ज्ञानाशिवाय ध्यान नाही. हीच ओवी तिथे फिरायची. पण ही ओवी 12व्या अध्यायातली. पण 10व्या अध्यायामध्ये याला थोडी उलटी ओवी आहे. ओवी फिट करून देतो. 10व्या अध्यायात असं म्हणणं आहे देव जर तुम्हाला मिळवायचा असेल तर बोबलं भिन्नाराला देव भेटला असा जगात इतिहास नाही. का बायका पुढे सोडून बोबलं घेणार देव भेटणार नाही. मोकार ठिकाणी दंड लावा देव भेट. पुढे दंड खाजव तिकडे शिकतात देव भेटणार. काही माणसं उपास करणाऱ्याच्या तर 3 पिढ्या देव भेटत नाही. ही उपास करणारी लोक चक्रम लोक आहेत. महिनाभर श्रावाने काही लोकांना महिनाभर. ही पागल लोक आहेत. महिनाभर उपास बापाने केला होता. महिनाभर अन्न भेटे सगळे चालू. काय
जगात कोणता ग्रंथ आहे, कोणता ग्रंथ आहे जगात की उपाशी मेलेला देव भेटतो? वव्याचा तुम्ही शरीरात न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न बजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते याच्या, तुम्ही फक्त तुमचा धर्म पाळा, देव भेटेल. उपाशी मारण्याला सांगितलं कोणी? आणि का पंडित निघत नाही? काय कारण आहे? परत मागून येतो. देव जर पाहायचा असेल तर उपास करून जमणार नाही, बोबलत हिंडून जमणार नाही. मग उपास करायचा नाही. मग दावत काय म्हणतो? संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ती देवाची विभूती आहे. ओवी पाहा ना, पहिली ओवी भेट करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं पाठच करून घ्या. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ध्यान, आपल्या अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. पण दावत काय म्हणतो? संपत्ती आणि दया जर एकत्र आली तर अर्जुना ती माझी विभूती आहे. आता हे ज्ञानवारांचं म्हणणं आहे, पण माझं म्हणणं असं आहे, पटलं तर हा म्हणायचं, पटलं तर हा म्हणायचं, पटलं तर हा म्हणायचं. संपत्ती आणि दया कधी एकत्र येतच नाही. डोक्याला ताण दिला तरच घेतलं पाहिजे. संपत्ती आणि दया दोन्ही कधी एकत्र येतच नाही. पैसा आला ऊत आला, पैसा आला गमेंट आली, मिळालाच. तुम्ही मला अख्ख्या जगात माणूस सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मिलीत असा एखादा माणूस सांगा. तर फाडूनच मारणार. आणि ज्या घरामध्ये टक्क्याचा पैसा येतो, टक्क्याचा टक्का, घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, घरकुलात टक्का, अंगणवाडीच्या घुगरीत टक्का, भातात टक्का, लोकांच्या संडासात टक्का, संडासच्या मालात टक्का. जेवढी लोक टक्का घेतात, जेवढी लोक टक्का घेतात, सगळी लोक म्हातारपणी ईडी होऊन गेली. ईडी आणि ज्यांनी जनता लुटली, गरिबांचे ज्यांनी तरकाव घेतले त्यांची मृत्यू हॉस्पिटलला अशा आहे का जेवढे त्यांच्या शरीरावर छिद्र आहेत त्या प्रत्येक छिद्रात नळी आहे. कोणत्या नळीतून काय जात आहे कळतच नाही. तुम्ही म्हणाले याचं उत्तर आहे का? उत्तर आहे का? अध्याय नंबर 16 मी नंबर दिला, ओव्यांचा नंबर दिला. अध्याय नंबर 16 मध्ये एकूण ओव्या 472 आहेत. 472 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. निघाय का? दैवी संपत्तीमध्ये 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीमध्ये फक्त 6 गुण आहेत. पण अभ्यास केला ते आहे अध्यायाचा तर आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत आणि दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहे. असं का? उत्तर आहे का? दैवी संपत्तीचे गुण 26 आणि ओव्या कमी, आसुरी संपत्तीचे गुण 6 पण ओव्या जास्त. का? त्या 26 जणांना संपवण्याची ताकद 6 जणांमधल्या एकात आहे. एक जर खवळला एक 26चा गेम. इतकी सुंदर सोडवत आहे, पाया पडतो सोड सरकतो. प्रारब्धात असेल तेवढीच लक्ष्मी कमवा. गरिबाच्या तळतळाचा पैसा घेतला तर तुमच्या घरात 3ऱ्या पिढीला येडा पोरगा जन्माला येतो आणि खानदानीचं वाटोळं होतं. याचं तुमचं मत काय? नाही आला तर बेवडा तरी येतो, नाही बेवडा आला तर जुगाया तरी येतो, नाही नादी का होईना पण
सहज लोक म्हणतात त्याचा भाग असा होता एवढा याला 2 ओव्या झाल्या अभंगात बसायचं फक्त ओव्याची साखळी लावून घ्या तरच पुढे कळेल. 8व्या सदस्य ज्ञान आहे 8व्या सदस्य ज्ञान आहे ज्ञानाविषय देवाचं ध्यान. आता तीच होई परत उलटी लावल्या त्यात संपत्ती आणि दया जर एकत्र आली तर ती देवाची विभूती आहे. माझं म्हणणं आहे ती एकत्र येत नाही पण जर एकत्र आली तर तो देव झाल्याशिवाय. ज्याच्याकडे पैसा आहे आणि दया आहे तो माणूस देवच आणि पैशावाल्याकडं दया नसतेच आणि असली तर तो देवच असतो. फुकाटी जर मिळाली तर संपलं काय संपला. आता उलट करायचं दोन्ही ओव्या क्लिअर केला पटकन बोलणं पहिले सावधा चांगल्यावर करतो का सावधान मी सावधान चांगल्या सावधान रिलॅक्स रिलॅक्स आता ओवी क्लिअर आहे. 8व्या सदस्य ज्ञानाविषय देवाचं ठीक आहे. तो संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय. 2 वाला क्लिअर झाला. ह्याच पद्धतीने चालतात तर पद्धतीने जमत नाही. आता आज इथं घेतलेला अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. पहिलाच दिवस आहे. नापर अभंग का घेतला अभंगाला सुरुवात फक्त पटापटा बोलायचं. मंदिराला कळत चढला 18 अध्याय. मंदिराला कळत चढला आता काम करण्याची गरज आहे का? मंदिरावर कळत चढलाय आता मंदिराचं काम करायची गरज आहे का? नाही. 18 अध्याय म्हणतो देवळावर कळत चढला देवळाचं काम संपलं. नदी सागराला मिळाली तिचं वाहन संपलं. वृक्षाला फळ आलं त्याचं जीवन सुरळीत झालं. नामपर अभंग झाला सप्त्याला सुरुवात झाली. मंदिर पूर्ण झालं 18 अध्याय. देवळात या कामा कळशो मंदिरावर कळत चालला काम संपलं. हे बरे निर्वास पुढे पाऊस पडला पाणी आलं ओढ्याला आलं नाल्याला गेलं नदीला गेलं धरणात गेलं सागराला गेलं नदी नाव संपलं. आता त्या पाण्याचं नाव सागर आणि सागर हे नाव झालं का ओढा गायब नाले गायब धरण गायब. या जीवानं जर अखंड भजन केलं तर याचं जीव नाव गायब आणि याचं नाव देव. दोन बघा तिसरी होई वृक्षाला फळ आलं आलं तर त्याचं जीवन संपलं. शाळेतले पोरं पटका आंब्याला आंबा येतो वांग्याला वांगा येतं भोपळ्याला भोपळा येतो गवारला गवार येते भेंडीला भेंडी येते वांग्याला वांगा येतं. पण एक झाड असं आहे की त्याला झाड येते आणि फळ दुसरं येते. उत्तर तुम्ही द्यायचं आहे. 5 मिनिटं घ्या. आंब्याला आंबा वांग्याला वांग भोपळ्याला भोपळा गवारीला गवार भेंडीला भेंडी पण एक झाड असं आहे त्याला झाड येते आणि फळ दुसरं येते. गरम लिंब 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 लिंबाला लिंबू नाही आहे लिंबुळी ती. लिंबाला येते लिंबुळी आणि लिंबुळीला येते लिंबू. उलट करा थोडा ताक पडेल 15-20 मिनिटं समजायला. एका रुटीन बसलं बसत पहिले 10 मिनिटं जड जातं समजायला. हे लिंबाला येते लिंबुळी. आता लिंब पुल्लिंगी का श्रीलिंगी? लिंब पुल्लिंगी त्याला फळ श्रीलिंगी. लिंबुळी श्रीलिंगी का पुल्लिंगी? श्रीलिंगी त्याला फळ येत आहे पुल्लिंगी का? उत्तर लिंबाला लिंबुळी का? मूळ कडू खोड कडू मूळ कडू खोड कडू पाण्याकडू फुलं कडू पानं कडू साल कडू अगं झाडच कडू याचं नाव लिंब. मग लिंबाच्या झाडाचं नाव आहे संसार. दुःख बांधवाडे
कशी खा, तिखट मीठ कसंही खा, काय मग संसार कसाय करा, धोकाच एका पोराचा कर नाही तर एकाहत्तर पोराचा कर, मानपून कर नाही तर बशीतला घेऊन कर, तो हा वाटलाच कारण झाडच बरोबर झाडच पुढे संपलं झाड कोणतं लिंबाचं. आता दुसरं जे झाड आहे ते कोणतं आहे लिंबुनी. आता लिंबुनीला काय येते लिंब करेक्ट. आता लिंबुनीला लिंबू काय येतं उत्तर काटे पण फळ चांगलं आहे ना, काटे पण फळ चांगलं आहे ना. मग तुम्हाला जर काटे फळ करून फळ चांगले येत असेल तर काटे सहन करायला हरकत का, काय हरकत आहे तुम्हाला कष्ट करायला. पेट आहे का बापाशी फुकाट का आणि किती दिवस खा. चाल म्हणल्यावर तुमचे लोक पाया पडतात, तुम्हाला जीव घालतात 7 दिवस, मग तुम्हाला रोज नवीन चाल म्हणायला अडचण काय तुम्ही तर फुकट म्हणत नाही. लोक तुम्हाला पाया पडून पैसे देतात, मग तुम्हाला रियाज करायला हरकत काय. तुम्हाला जर लोक मानतात तर कीर्तन करायला रोज नवीन विषय मांडायला हरकत काय, काय हरकत आहे. मी असण्याचा माझा बाप असण्याचा लोक सगळं असो हे कारण नाही, रियाज केलाच पाहिजे. काय मदत तुम्हाला पहिलवानगी करायची आहे व्यायाम करा, तुम्हाला शेती करायची आहे कष्ट करा, नोकरी करायची आहे इनामदारी धरा, गरीबाची इसरतीस खाऊन इडे अवलाद पैदा करून म्हातारपणी गार्डन मध्ये कुत्रीचा मुका घेत बसू नका. कुणासाठी कुणासाठी पाप करतात बसलेली माणसं 2 मिनिटं जरा डोक्याला ताण द्या हे किती नाही. तुम्ही आयुष्यभर दबाडे करून इस्टेट कमवता कोणासाठी, कोणासाठी कमवतो. कोणत्या बापाचा पोरे इस्टेट सांभाळायच्या राहिली त्याला भाव बोलतो का तुझा पोरे तो कमवलेली इस्टेट सांभाळू शकतो. नालायका लग्न दाबायची सुरुवात दलाली घेतो तू आणि तुझा पोरे 42ची 90 डोळे झाकून येतो. अरे तू वाढण्या पोऱ्याच्या वंशातला काय म्हणशील ना, कशाला पाप करतो, कशाला करता पाप का करायचं का. अरे माशी फळफळायला जेवढा वेळ लागतो तेवढा मरायला लागतो. काय सांगण्यात येणार आहे हे बरे का अभ्यास का याचं उत्तर ऐकायचंय. पहिलं झाड लिंबुनीचं, लिंबाचं, दुसरं झाड लिंबुनीचं आणि तिसरं झाड आहे ते वारकऱ्यांसाठी पफले गाय चौकारांसाठी. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये हातावर नंबर लिहून घेतलं घरी गेलं उचकायचा. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये ते झाड आहे, त्या झाडाचं नाव आहे येला फळना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही, ते झाड वांझ आहे. त्या वांझ झाडाचं नाव संसार आहे. आणि या जगात 3 गोष्टी वांझ आहेत. एक इच्छा, इच्छा वांझ आहे. इच्छेला कधीही समाधान नाही का. इच्छेनं ज्या मुलावर प्रेम केलंय म्हणजे ज्याच्यावर प्रेम केलंय, इच्छेचा प्रियकर मन आहे आणि मन हे नपुसक असल्यामुळं इच्छेला कधी बाळ होऊ शकत नाही. म्हणून आयुष्यभर इच्छा कुमारी येणे वांझ आहे. इच्छा वांझ आहे, तिचा प्रियकर नपुसक आहे, ती नाही अशी होऊ शकत. दुसरी वांझ आहे स्तुती, स्तुती स्तुती. आणि स्तुती वांझ कशी आहे का, सज्जनाला स्तुती आवडत नाही आणि स्तुतीला दुर्जन आवडत नाही. आणि तिसरी एक वस्तू आहे वांझ. कोणती माहिती ती संसार. वांझ काय बर प्रश्न येतोच आला मेला उपद्रवे आणि निमणे. काय बर जन्माला येणे, मोठं होणे, शाळेत जाणे, नोकरी लागणे, बायको करणे, पोरं पैदा करणे, ते मोठं करणे, त्याला नोकरी लावणे, त्याचं लगीन करून देणे, त्याची बायको बाळा दिलवणे, नातू पाहणे, आट्या घेणे, मरणे, दुसरा म्हातारा तयार होते. नवीन काय. इट इज अ चेन, इट इज अ चेन, इट इज अ सायकल अँड इट इज अ जनरेशन कंटिन्युटी. इट हॅज नॉट अ गॅप सिस्टीम. नवीन काय संसार करणं हा पराक्रम नाहीये, संसारात परमार्थ करणं हा पराक्रम. धन्य आम्ही
बायको करणं, पोरग पाहिलं करणं, नोकरी लागणं, हा काय पराक्रम आहे का? मला 40,000 पगार आहे, तो 10 लाख भरले, तुला अक्कल आहे का? 10 लाखाचं व्याज म्हणजे 40,000. तुझ्याकडे सांभाळायची अक्कल नव्हती म्हणून तो साहेबाकडे गेले, आणि तो तुला व्याजात देते महिन्याला. मी ग्रामपंचायतीला निवडून आला नाही, याला आला कुठं? तू सगळ्या मटणाची, बोकण्याची, खांदाची गॅली मार, गावाला तुझा 13 लाखाला गेम केला. गेम 13 लाख केले गेले तुझे. 13 लाख कधी सप्त्याला 1300 दिले नाही. तिकडे 13 लाख घालून लोकांचे शिल्लक संसार केला. मला मुलगा झाला, काय मिरवणूक करायची? आतापर्यंत मला जमलं नव्हतं, तुला एकट्याला जमलं. माझ्या गावात तू एकटाच न रे. अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी पुराण्यांचा अभ्यास कर, 5-5 हजार धोरण बदलून, आणि तुला एकच झालं तर पूर्ण पालत पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोर नाक वाचवायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला घरी. वाहन शब्द सोडायचे ना, मग त्याला मजा राहत नाही. आणि त्या वाहन झालं तर नाव संसार. फायनली परत येणे राहून सर पुढं झाड सांगितले ती. आता मेन झाडाला सुरुवात. झाड कोणतं आहे? संसार. झाड कसं आहे म्हणून? वाघ. आता शाळेतले पोरं नवीला कोणी का? पहिली ते 9वी, पहिले 7. आता उत्तर आहे का? उत्तर आहे का? खड्डा घ्या. खड्डा. खड्ड्यामध्ये बीट आहे, वरून माती डोकी, पाणी घातलं, काय लावलं? बी किती आहे? खाली काय जाते? मुळ्या. वर काय येईल? खोलाच्या वर काय येते? फांद्या. बी किती लावली? फांद्या किती येतील? मोजता येणार नाही. त्या फांद्यांना पानं किती दिसतील? मोजता येणार नाही. पण हा सगळा विस्तार किती बियांचा आहे? मग 17वा अध्याय म्हणतो, बीज मोडे झाड होय. प्रत्येक हात सोनारा पांढरा एकच आहे. ही सगळी त्याची रूप आहेत. आता पटकन करून झाडाला पाणी घालतोय. झाड कोणतंय? गेलं मोबाईल. वास होते. वास. त्याला पाणी घातल्यावर खाली काय जाते? मुळाचे प्रकार किती? पहिली ते 10वी. मुळाचे प्रकार किती? 2. कोणते? सोटमूळ आणि एक बरोबर सांगितलं तुम्ही. सोटमूळ आणि तंतुमय मूळ. काय? आणि शेंडेवाले असतील तर टॅप रूट अँड फायबर रूट. टॅप रूट आणि फायबर रूट. शेंडीला कोणी का? आणि दोघांसाठी सांगतो, हातगाडी करा, इकडे लक्ष द्या. झाड कोणतं? गेलं बाबाला. वास. तेव्हा वास झाडाला पाणी घातल्यावर खाली काय केलं? मुळ्या. त्या झाडाच्या मुळीला. आता इकडेच झाड. वनस्पतीमध्ये मुळाचे प्रकार 2. याच्यामध्ये जे मूळ गेलंय त्या मुळाचं नाव आहे अज्ञान. आणि आज सगळी माणसं कसे अज्ञान. काय करत नाही. अरे एवढी बसली ना, ही फक्त गेली नाही म्हणून जीवन काय काय करत. छत्रपतीचा व्यक्त आहे. केस कमी अंगाची एवढी गाव पहिले. मी महाराष्ट्र पुरता बाबा नाही, बाहेरची नेहमी राज्य देता. हो ठीक आहे. लिमिटेड बाबा नाही, सत्ता झाला म्हणून बाबा झाला असं नाही. हे केस कमी आहेत. हे छत्रपतीचं व्यक्त आहे. याला मोडायची सवय, वाकायची सवय नाही. याला कुठाची पॉलिश करायची सवय, कुठे चाटून जगायची सवय नाही. आणि याला सगळे विकायची सवय, स्वाभिमान विकायची सवय. आणि हे कीर्तनातले जे वाक्य आहेत ना, माझ्या कीर्तन बऱ्याच लोकांना जड जातं. म्हणजे राग येतो लोकांना. का? आमच्या कीर्तनातली जी वाक्य आहेत ती कोणाची लाभ करीत नाही, वस्तुस्थिती मानतात. सत्य
आणि सत्य लोकांना चालत नाही. लोकांना पुढे चाकणारी माणसं लागतात, मुद्द्याची पॉलिश करणारी लागत नाही. आपलं रक्त आहे मुद्द्याची पॉलिश करून जगायचं, पण मुद्दा चाटून जगायचं. मी म्हणजे आणि त्याच्या कीर्तनाची वाक्य नुसती पुस्तकात की नाही, प्रत्येक वाक्य अनुभवाचं आहे. प्रत्येक वाक्य अनुभवाचं आहे. तुम्हाला इथून मागे कीर्तन ऐकून अनुभव आलाय आणि आजही आमचे 20 वर्षापूर्वीचे कीर्तनातले वाक्य ते आज तंतोतंत खरे आहेत. आता जे वाक्य आहेत ते कायम खरे. आपण विचित्र माणसं आहे. थोडं मागे नेतो झाड वाच आहे, त्याला मुळी अज्ञान आहे. आज सगळी लोक कशात आहे? अज्ञान. काय कळत लोकांना? काय कळत लोकांना? लोक दाबून मारले, लोकांनी दाबून. या सगळ्यात जो खरा बोलेल तो सकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही. जो लाल करेल त्याचा सत्कार होईल असं जग आहे. मी खरं बोलून दाखवा. दिवसाला बरेचसे गोरे खाणारा माणूस. मी म्हणजे वाल्यापुढे सध्या वाल्यापुढे असा माणूस राहिला नाही का त्याला मला बोला लावला नाही. आणि गुन्हा एकच, आणि या जगाला खरं चालत नाही. या जगाला जे जनतेला जास्त लुटतात त्यांना ही मंडळी जनतेची शेवट म्हणतात. विकली गेलेली लोक आहेत तुम्ही. तुम्हाला काय काय तुमच्याकडे काय आहे? काय तुमच्याकडे काय तुमच्याकडे स्वाभिमान आहे? मला सांग. काय कडक कपडे घालणे, पांढरे केस काळे करणे, निशा काढून मुंगत घेणे, बाहेरला ब्रँड पेणे म्हणजे क्वालिटी नाही. धर्मासाठी मरणे क्वालिटी. बगळा नदीच्या कडेला बसला म्हणजे तो बाळासाहेब ध्यान करतोय असं समजू नका. तो माशांसाठी बसला. हे ध्यानात ठेवा. त्याला ध्यानाची मिनाची काय घेणं नाही. माणसा दिसला का त्यांना दोष. हे बिगर मालकरी जी माणसं आहेत ना, बिगर मालकरी ही किती धार्मिक होऊ द्या, मोसमला काम दाखवणार. ये सत्य करू द्या, नाही तर देणग्या देऊ द्या, देवळं बांधू द्या. मी म्हणतो देव लोकांनी घेऊ द्या. हे रस्सा पाहिल्यावरशी बाहेर काढा नाही काय तर असं तरी करणार. झाड वाच आहे, त्याला मुळी कोणती? अज्ञान. आणि अज्ञान मुळीला 4 गोम फुटले. काय का खाली खाली वर नाही मुळ पुढे. हे झाड वाच आहे, याच्यात अज्ञानाची मुळी आहे. आणि अज्ञान मुळीला किती गोम आहेत? एक. मी नसलो तो कोण वाजवे, मी नसलो तो कोण गाई, मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे? अरे येड्या, तू पांडुरंगाचा निरोप आहे. तुला पांडुरंगाने निरोप ठाकायला खाली पाठवलंय. तुम्हाला इंदुरीकर आयुष्यात कधी तीर्थात दिसला नाही. इंदुरीकरची कधी तुम्हाला मेसेज दिसला नाही. इंदुरीकर कधी तुम्हाला व्हॉट्सअपवर दिसला? दिसणारच नाही. का? मोठ्याच्या पोराला जाहिरातीची काय? अरे हे पोरगा पांडुरंगाचं आहे, त्याचा बापच पांडुरंग आहे, त्याची आईच रुक्मिणी आहे. याला लोकांना ही काही काय आहे? माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसते. त्याला तिसरी केली असते. त्याला काय माझा पाय लागला. तुझा पायच कसा? तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येताना 3 एकर जमीन इथून आला.
इकडं काय सोन्याचा दूर काढायचा. मी पहिला पोरगा झाला, पहिला कोंब किती आहेत? मी तू. त्या बाबळीपासून या बाबळी पोच इकडली अख्खी इकील, पण तू जिरी. तू जर जिरावली नाही ना मी म्हणा म्हणा. लोकांना काय माहिती तू कोणचं. मी तू तुझं माझं. किती झाले? 4. आणि हे 4 कोण गेले खाली. याच्यातलं चाललंय. आता यात आहे का मुलं वर आहे का खाली? अरे झाडाची मुलं खाली आहे का वर आहे? मग याच्यात आता वाराचा वर का येईल? मुलाच्या वर का येईल? करेक्ट. मग वाद नावाचं झाड आहे, त्याला अज्ञान नावाची मुली आहे, आणि अज्ञान नावाच्या मुलीला अहंकार नावाचं खोड आहे. हे खोड आहे अहंकार आहे. आता त्या खोडाच्या वर काय येईल करून? करेक्ट. फांद्या. आणि या वान सालाला 12 फांद्या आहेत. किती? मूळ अज्ञान, कोण 4 खोड ये फांद्या किती? 12. आता 12च्या 12 फांद्या ऐकायच्या म्हणजे पुढे सरकलो आपण. काम काम. आणि याच्यात काम तयार झाला का कार्यक्रम झाला. बरीच माणसं म्हणतात म्हाताऱ्या माणसानं कशाला बायको करायची, चुकीच आहे. करू द्या. तो फक्त वयानं जमलाय. मनानं खंबीर वागून आता नीट आहे का नाही किचकट आहे. जोपर्यंत हे शरीर अन्न खात आहे तोपर्यंत याच्यात काम तयार होत राहणार. का? शरीरामध्ये 5 कोश आहेत. नीट आहे का? अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आनंदमय कोश आणि अन्नमय कोश शरीरात आहे. आणि काम कसा तयार होतो पोर आहे का? शरीरामध्ये काम तयार झाला तर तो डोळ्यावाच्या बाहेर पडतो. नीट आहे का? शरीरामध्ये काम तयार झाला तर तो डोळ्यावाच्या बाहेर पडतो. आणि डोळ्यामध्ये एखादी गोष्ट पाहिली तर मनात पाप येत. आणि मनामध्ये पाप आलं तर ते पाप या 10 इंद्रियाला कामाला लावतं. आणि सगळे इंद्रिय खवळले की नको ती गोष्ट नको त्या व्यक्तीकडून घडली जाते. याला बलात्कार म्हणतात. काम असं वाटतात तर काम खवळला. दुसरा अध्याय असं म्हणतो एक इंद्रिय जे म्हणते तेच पुरुष करते. काम एकदा खवळला की काही चालत नाही. आणि कामाला 6 गोष्टी आहेत. एक कामाला वय नाही. 2 कामाला जात नाही. 3 कामाला कुळ नाही. 4 कामाला शील नाही. 5 कामाला काळवेळ नाही. 6 कामाला नाथ नाही. आणि 7 कामाला लाज नाही. प्रेम करायला नाच म्हणून काम दाखवलं. तुम्ही अभ्यास केला कामाचा तर जड जाईल. तुम्हाला परत बोलू नका. माझी तुमची पहिली शेवटची गाठ समजा. तुम्ही अभ्यास करा ह्या 2-3 वर्षात पुरीचा. सगळ्या पडून जाणाऱ्या पुरी अल्पवयीन आहेत सगळ्या. आणि एकाही पोरगी विद्वान पोराबरोबर कधी पडून गेली नाही. पोरगी प्रेम करताना हुशार पोरावर कधीच करणार नाही. जगाचा इतिहास आहे. पोरगी प्रेम करताना भंगरीच पोरावर करणार. भंगरी म्हणजे इन माराची छपरी. एकदम तळीने पगार पगार. काम काय करतोय? ही दिवसच्या मुठी झुलतोय आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात काय नटबाज. हा विनोद समजू नका. यदि ऐका इंद्र संपला काम, चंद्र संपला काम, रावण संपला काम, विश्वामित्र संपला काम, चंद्राला नाग लागला.
धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा ब्रह्म समाकरा प्रेमाला क्वालिटी नाही दर्जा नाही, आणि त्यांचा दोष नाही,
तो पठ्याच तसा आहे, त्याचं नाव शिकी फांदी झाली काम बारा फांदे एक झाडपुरच होणार आता एक काम दोन क्रोध राग आखला 100 रुपये 10 रुपयाला म्हणजे तू काही गावाचा बाप झाला 7-8 म्हणून दोन शिबीत 5-6 वारण 1-2 पकडू म्हणजे तू काही रामनाचा मेवणं घेऊन नाही कोण खात तुला 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुकून राहतो तुझ्याकडे किती नव्हता आहे 105 TMCच्या जायकवाडीने तळ गाठवलाय तुझ्याकडे काय खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही बलात्कार करायला काय दुपार लागत नाही आता एखाद्याला म्हणलं तुला किती शब्द 5 लाख देतो इंद्रिकर भोकस उगशील तो इंद्रिकर काय एका झापडीचा तरी नाही ते 5 लाख खातायचे कवा जरा विचार करा 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी समजू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो जरा पागलपणा सोडून द्या करून पोरं श्रावण महिन्यात मारक्या बायला सुद्धा कासरा लागतो एवढं ध्यानात ठेवा तोच बैल निवडलेल्या रोटी पाण्यावर लागतो हे ध्यानात ठेवा अंगात ती ताकद जरा माझा ठेवाने वापरू नका अंगात ती ताकद धर्मासाठी वापरा मोटरसायकल चालू का